कामांचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आता करण्यात आलंय आणि हेच लोकसभा इलेक्शनला सर्वसामान्य जनतेने ओळखलं आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला या राज्यामध्ये 31 जागा निवडून दिल्या। आज माझी सर्वांना विनंती आहे, आता विधानसभेला आपण तोंड देतोय सगळेजण, तर आपण अशाच पद्धतीनं लोकसभेला जसं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आणले, त्याच पद्धतीनं राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून एक दिवसही शांत न बसता आपण सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली मनापासून रात्रंदिवस राबलं पाहिजे, असं मी आव्हान सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करतो। अमोलदादा बसल्या बसल्या मला एक या ठिकाणी अमोलदादा बसल्या बसल्या एक जुना पिक्चर आठवला, सरदार पिक्चर। त्यात नेहरूंचा आणि सरदार वल्लभभाई पटेलांचा एक डायलॉग आहे, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एक एक राज्य किंवा संस्थानं देशात सामील होत होती आणि सामील होत असताना एके दिवशी जवाहरलाल नेहरू सरदारांना विचारतात काय काय झालं, तर सरदार वल्लभभाई पटेल साहेब उत्तर देतात, एक एक फल टोकरी में आ रहा है। तसं आता साहेब आपल्याला सगळ्यांना विचारणार आहेत, विशेषतः तुम्हाला जयंत पाटील साहेबांना विचारणार आहेत, एक कितने फल बाकी है अभी आने में। आपल्याला आता चांगल्या फळांनी ही राष्ट्रवादीची टोकरी भरायची आहे आणि चांगले उमेदवार या महाराष्ट्राला द्यायचे आहेत आणि चांगला कारभार या राज्यात झाला पाहिजे, तो पण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला पाहिजे। ही अधिक जबाबदारी आम्हा सर्वांची आहे। मी अधिक काही बोलत नाही, हर्षवर्धन पाटील साहेबांचा यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो। जय हिंद, धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद। व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झालेलं आहे आमच्या महिला भगिनींचा स्वाभिमान संसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे, आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। यानंतर मार्गदर्शन करण्याची विनंती मी करतो महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, एक राजकारणातील धुरंधर नेतृत्व माननीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं। आदरणीय साहेब, या ठिकाणी पुरस्कार